ओबीसी समाजाचे आरक्षण कायम राहावे या मागणीसाठी आज बाळापूर या ठिकाणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली। या रॅलीनंतर बाळापूरचे तहसीलदार वैभव फरतारे यांना निवेदन सादर करण्यात आले। शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या आरक्षण धोरणामुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत बाळापुरातील ओबीसी बांधव पोस्ट ऑफिस जवळ एकत्र आले। तेथून त्यांनी मोटारसायकल रॅली काढून तहसीलदारांना निवेदन दिले। या निवेदनात ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली। निवेदन देताना बाळापूर तालुक्यातील आणि शहरातील अनेक ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। 1 सप्टेंबरला जो जी आर काढला त्याच्या विरोधात सकल ओबीसी म्हणून या महाराष्ट्रभर आंदोलन चालू झालं। काही ठिकाणी उपोषण आहे, काही ठिकाणी मोर्चे आहेत, काही ठिकाणी निवेदन देणं आहे। हे महाराष्ट्रभर या ठिकाणी सुरू झालं। या महाराष्ट्रातल्या ओबीसींची एकच मागणी आहे की हा जी आर रद्द करावा। ओबीसी समाज हा अत्यंत छोटा आहे। या 365 जाती या महाराष्ट्रभर आहेत। यांच्यावर अन्याय होऊ नये हा त्यांना वाटते। मराठा आणखी सकल ओबीसी यांचं कुठेही भांडण नाही। त्यांना द्यायचं असेल तर द्या, मराठ्यांना आमचं काय म्हणणं नाही। तसं ईबीसी मधून त्यांना 10% आरक्षण आज केंद्र सरकार देते आहे। अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, मी असं म्हणतो की आणखीन त्यांना द्या, पण या ओबीसींना 32% आरक्षण आहे। या 32%त फक्त 19% ओबीसींना आरक्षण आहे। त्यात जे आहे ते वेगळं आंदोलन म्हणजे आरक्षण आहे, म्हणजे एकाच प्रकारचं आरक्षण आहे असं नाही। तर ओबीसींना 19%, त्या ठिकाणी व्हीजीएनटीना 11% आणि एससीबी 2% आणि त्यानंतर एसटी एससी यांना 20%, असं हे जवळपास 52% आहे आणि 10% ईबीसी हे मराठ्यांना आरक्षण आहे। पण मला असं वाटतंय की या 19%त जवळपास 72% जनता आहे। म्हणून यांना जर याच्यातून जर आरक्षण दिलं तर हा जो महाराष्ट्रातला ओबीसी आहे छोट्या मोठ्या जातीत हा विखुरला गेलेला आहे। हा या ठिकाणी निश्चितपणे त्याचं अस्तित्व ज्या महाराष्ट्रातलं खलास होणार आहे। म्हणून हा जी आर रद्द करा। हा कायम आमचा ओबीसी साठी हे 19% आरक्षण कुठे ढवळाढवळ करू नका। कारण हे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समिती बनली त्यावेळेस याची सर्वांची वाटणी केली होती आणि त्यानंतर व्हीपी सिंग असताना या आरक्षण या ठिकाणी लागू झालं होतं। पण मला असं वाटतं की काही विषय उकरून हे या ठिकाणी आता 1 सप्टेंबरला जी आर निघाला। याच्यात मतांतर असू शकतात, पण एकच मत असं आहे की जो सकल ओबीसी आहे, आम्ही कोणा जातीचे कोणा पक्षाचे हे आम्ही कधी सांगणार नाही, हे आम्हाला सांगण्याची गरज नाही। आम्ही या महाराष्ट्रात सकल ओबीसी म्हणून सर्वजण काम करतोय। या छोटे मोठे समाज याच्यात आहेत, म्हणून हे आरक्षण कायम ठेवावं हे एवढी आमची या ठिकाणी मागणी आहे। म्हणून आपल्या या बाळापूरचे तहसीलदार फडतरे साहेब यांना आम्ही निवेदनाच्या माध्यमातून हे अवगत केलेलं आहे। आमचं म्हणणं हे राज्यपालापर्यंत, राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत, जे सामाजिक न्याय मंत्री असतील त्यांच्यापर्यंत हे पोहोचवण्याचं काम आपण करावं, ही या ठिकाणी विनंती करण्यासाठी आम्ही आलो। सकल ओबीसीचा हा जो निवेदन देण्याचा कार्यक्रम आहे या ठिकाणी संपन्न झालेला आहे। हा निवेदनाचा कार्यक्रम या सकल ओबीसीचं एक प्राथमिक पायरी आहे। यानंतर संपूर्ण सकल ओबीसी समाजाला जे जे करावं लागेल ते करण्यासाठी संपूर्ण सकल ओबीसी समाज सक्षम आहे, हे शासनानं विसरू नये। शासनाची जी दुटप्पी भूमिका आहे, ही दुटप्पी भूमिका शासनाने बाजूला ठेवून सकल ओबीसीला योग्य तो न्याय द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो। गुरुवारी रोजी बाळापूर शहर, बाळापूर विधानसभा, बाळापूर तालुका या परिसरातून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आमचं ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेवण्याकरता एक लेखी निवेदन बाळापूर तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार साहेब यांना मी लेखी निवेदन दिलेलं आहे। प्रश्न आज जर उपस्थित झाला तर याच्या इतिहासाच्या मागच्या पानावर तुम्हाला जावं लागेल। 2014 मध्ये शासनानं
मराठ्यांना ओबीसीत घेतलं, त्यांना आरक्षण दिलं, पण कायद्याची लढाई लढलेत जे ओबीसीचे नेते आहेत महाराष्ट्रभर, यांनी मुंबईच्या कोर्टात, नागपूर कोर्टात, सर्वोच्च न्यायालयात त्याचा पाठपुरावा केला. परिणाम काय झालं की 3 वर्षानं ते आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलं. मग ज्यावेळेस ते आरक्षण निघालं, त्या आरक्षणाच्या वेळेस ज्या युवकांना, ज्या महिलांना, ज्या रोजगारीच्या संधी मिळाल्या, ज्या नोकऱ्या मिळाल्या, 3 वर्षानं 4 वर्षानं त्या मुलांना घरी बसावं लागलं. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रावर मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं, जे मुंबईला आंदोलन केलं, त्याच्यामध्ये ते त्यांचे सल्लागार आहेत, जे ऍडव्होकेट वकील आहेत, वेगळ्या वेगळ्या मराठा संस्थेचे महाराष्ट्राचे प्रदेशचे अध्यक्ष आहेत, त्यांचं 100% असं म्हणणं आहे की शासन हा निर्णय जरी दिला, हा GR जरी दिला, हा GR जरी काढला, तरी सुप्रीम कोर्टानं एक वेळ नाही अनेक वेळा सांगितलं की या 50% वर हे आरक्षण जाता कामा नये आणि मराठा समाज या ओबीसीत बसणार नाही. आपल्या हक्कांविषयी जी काही माहिती द्यायची होती यामध्ये फक्त मला एवढं सांगू इच्छिते की ओबीसी हा जो वर्ग आहे हा एक छोटा वर्ग नाही आहे, खूप मोठा आहे. आणि याच्यामध्ये सध्याच्या कंडिशन मध्ये माझ्यासोबत माझ्या ओबीसी मधले बांधव जरी कमी असले तरी मला या गोष्टीचा आनंद होतो आहे की 1 आणि 1 2 नाही होत, 1 आणि 1 11 होत आहे. जर आज इथे एवढे लोक उपस्थित आहेत, पुढल्या वेळेला हजारोच्या संख्येने येऊन स्वतःच्या संघर्षामध्ये सामील होतील अशी मला इच्छा आहे. प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला.